तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, ईश्वरीने AIच्या मदतीने रमाकांत काकांचं भूत तयार करून वल्लरीला घाबरवून तिच्याकडून आता रमाकांत काकांच्या खुनाची कबुली घेतलेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, वल्लरी ही सगळ्यात मोठी कारस्थानी आहे आणि तिनेच 20 वर्षांपासून इथे आता रमाकांत आणि सात्विका यांच्याबरोबर अर्णव, ईश्वरी आणि अंजली यांना सुद्धा त्रास दिलेला आहे आणि ती खरी गुन्हेगार वल्लरी असल्याचं ईश्वरीमुळे, तिच्या हुशारीमुळे सगळ्यांच्या समोर आलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे आता रमाकांत काका यांचा खून उदयकांतने केलेला आहे ही गोष्ट समोर आलेली असते। ऑस्ट्रेलियाच्या टीमने अर्णवची मदत केलेली असते। हॉटेलमधलं CCTV फुटेज त्यांनी रिकवर केलेलं असतं आणि पोलिसांना ते फुटेज मिळाल्यानंतर अर्णवला लगेचच पोलीस स्टेशनला बोलावलेलं असतं। तेव्हा अर्णव एकटा नाही तर अर्णव, ईश्वरी, शिर्के, मामा आणि वल्लरी हे सुद्धा तिथे आलेले असतात आणि ते सगळेजण आल्यानंतर CCTV फुटेज बघितलं जातं तेव्हा उदयकांतनेच इथे रमाकांत काकांचा खून केलेला असतो। तिथे मंजुळासुद्धा असते। मंजुळाने सुद्धा बघितलेलं असतं हे सगळं घडताना आपल्या डोळ्यासमोर आणि मगच तिने ही गोष्ट आणि ही साक्ष अर्णव, ईश्वरीला दिलेली असते। पण त्यानंतर मंजुळालासुद्धा काही गुंडांनी किडनॅप केलेलं असतं उदयकांतच्या सांगण्यावरून आणि तेव्हा मंजुळा घाबरून तिचे वडील तिला गप्प राहायला सांगतात, काहीसुद्धा बोलायचं नाही, कुणाच्या विरोधात जायचं नाही असं त्यांनी सांगितलेलं असतं। कारण ती एकदम नॉर्मल घरातली माणसं असतात, सामान्य घरातली माणसं असतात आणि त्यामुळे त्यांना हे असं बोलणं आणि त्यानंतरला किडनॅपिंग वगैरे जमणार नाही असं मंजुळाचं वडील म्हणतात। पण तिथे मंजुळासुद्धा असते। तिने हा खून होताना आपल्या डोळ्याने बघितलेलं असतं आणि तो माणूस उदयकांत आहे हे ती सांगण्याचा प्रयत्न करत असते। त्यानंतर ईश्वरी म्हणते, सर बघितलं तुम्ही, बाबांचा खून राकेशने नाही उदयकांतने केला आहे। तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणतात, उदयकांत तुम्ही याला ओळखता का? तेव्हा अर्णव म्हणतो, हा तर माझा काका आहे, त्यानेच माझ्या वडिलांचा खून केला आहे आणि 20 वर्षांपूर्वी माझ्या आईचा सुद्धा खून याच माणसाने केलेला आहे। तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, ठीक आहे, आपण या माणसाला लवकरात लवकर पकडूया आणि त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देऊया। तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब त्यांची संपूर्ण टीम अर्णव, ईश्वरीची मदत करणार असते। वल्लरी हे सगळं कारस्थान बघते। तिला कळतं की आता पोलिसांनी जर उदयकांतला पकडलं तर उदयकांत एका झटक्यात माझं नाव सांगून मोकळा होईल आणि ह्या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठा हात माझा आहे हे पोलिसांना कळेल। तेव्हा काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये माझं नाव कुठेही येता कामा नये, त्यासाठी मला उदयकांतचा खेळ संपवावा लागेल असं वल्लरीने ठरवलेलं असतं आणि त्यामुळे वल्लरी उदयकांतला फोन करत असते आणि ती त्याला कधीपासूनच गायब व्हायला सांगत असते की मुंबई सोडून तू निघून जा। पण इथे उदयकांत नुसता दारू पित असतो आणि त्या लॉजवरती तो राहत असतो। त्यानंतर तो म्हणत असतो की मुंबई सोडून जायला पैसे लागतात, मला पैसे दे मगच मी मुंबई सोडून जाईन। तेव्हा ती म्हणते, ए उदयकांत, सारखे सारखे पैसे तुला कुठून देऊ रे, पैसे काय झाडाला लागतात का? तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, पैसे झाडाला नाही लागत ना, मग मी कुठेही जाणार नाही। आणि तेव्हा इथे आता उदयकांतने जाण्यासाठी नकार दिलेला असतो। हवी तेवढी दारू तो प्यायलेला असतो। त्यानंतर वल्लरी तिथून निघालेली असते उदयकांतला धडा शिकवण्यासाठी। तेव्हा ती खोटं बोलते आणि म्हणते की मी डॉक्टरांकडे चालले, माझी अपॉइंटमेंट आहे। मामांना आश्चर्य वाटतं। मामा म्हणतात की आता तर ही बरी होती, मला काही बोलली पण नाही आणि आता लगेच हिची अपॉइंटमेंट आहे, नक्की काय झालं हिला? तेव्हा ईश्वरीला सुद्धा वल्लरीच्या अशा वागण्यावरती संशय येतो। तेव्हा ती वल्लरीचा पाठलाग करत जाते। तेव्हा वल्लरी बघते आपल्या रिक्षाच्या मागे एक रिक्षा आपल्याला फॉलो करते आणि त्याच्यामध्ये ईश्वरी आहे। तेव्हा ती आता खरोखरच हॉस्पिटलला जाते। ती म्हणते, जर आता मी गेले ना उदयकांतकडे तर ह्या ईश्वरीला कळेल की मी खोटं बोलून बाहेर पडले म्हणून
आणि ही ईश्वरी सगळ्यांना सांगेल की उदयकांतला मी मदत करते म्हणून. त्यामुळे आता मला उदयकांतकडे जाता येणार नाही, नाहीतर ही मुलगी माझा पाठलाग करेल. मला आता खरोखर हॉस्पिटलला जावं लागणार आहे, नाहीतर हिला माझ्यावरती संशय येईल. तेव्हा वल्लरी हॉस्पिटलच्या दिशेने रिक्षा वळवते आणि त्यानंतर वल्लरी तिथेच आता उभी राहिलेली असते आणि मुद्दामून ईश्वरीच्या समोर ती हॉस्पिटलमध्ये जाते आणि खूप वेळानंतर ती बाहेर येते आणि सरळ घरी निघून येते. तोपर्यंत ईश्वरी कंटाळून घरी आलेली असते आणि त्यानंतर वल्लरी आता बाहेरच थांबते आणि उदयकांतला फोन करते. ती म्हणते, उदयकांत, तुला इथून निसटून जायचं आहे ना, त्यासाठी तुला पैसे हवेत. मी तुला हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे. मी सांगते त्या ठिकाणी तू मला भेटायला ये. तेव्हा ती म्हणत असते की एकटीने जाणं रिस्की आहे. माझ्यासोबत भाड्याचे 2 माणसं न्यायला पाहिजे आणि त्यांचा माझ्याशी काही संबंध नसेल अशी माणसं पाहिजे, जेणेकरून पुढे जाऊन ते मला ब्लॅकमेल करणार नाहीत. त्यानंतर इथे आता वल्लरी उदयकांतला पैशांचं आमिष दाखवून त्याला गोडाऊनच्या दिशेने भेटायला बोलावते आणि उदयकांतसुद्धा त्या ठिकाणी तिला भेटायला आलेला असतो. वल्लरी म्हणते की उदयकांतचा काटा काढायची वेळ आली आहे. पोलिसांनी उदयकांतला पकडलं तर उदयकांत माझं नाव घेऊ शकतो आणि या सर्व प्रकरणामध्ये मी सामील आहे, मी या प्रकरणाची हेड आहे, हे सगळ्यांना समजेल आणि ते मला होऊ द्यायचं नाही. तेव्हा इथे आता उदयकांत त्या ठिकाणी येतो आणि तेव्हा वल्लरीने आधीच तिथे फास वगैरे तयार करून ठेवलेला असतो आणि त्यानंतर उदयकांतला ती तिथे उभं करते, त्याच्या गळ्याला फास लावते आणि म्हणते की उदयकांत, तुझी आता मला गरज नाही. तू माझ्या रस्त्यातला काटा बनलेला आहेस. तू जर जिवंत राहिलास तर पोलीस तुला पकडतील आणि मग माझं काही खरं नाही आहे. त्यानंतर इथे आता वल्लरी लगेचच त्या स्टूलला लाथ मारते आणि उदयकांतला तिथल्या तिथे फास लावून त्याला मारून टाकते. उदयकांतला फास लागल्यानंतर त्याचा जीव जातो आणि तेव्हा उदयकांतचं लोकेशन हे पोलिसांना सापडलेलं असतं. उदयकांतचं लोकेशन अर्णव ईश्वरी, पोलीस शिर्के, त्याचबरोबर मामा सगळेजण तिथे आलेले असतात आणि तेव्हा उदयकांतला आता कुणीतरी फास लावून मारून टाकलेलं आहे ही गोष्ट सर्वांना समजलेली असते. ईश्वरी जोरात ओरडते. त्यानंतर ईश्वरीला तिथे पैंजणाचे घुंगरू सापडतात आणि ते असतात वल्लरीचे. तेव्हा ईश्वरी म्हणते, याचा अर्थ उदयकांतला मारणारी व्यक्तीसुद्धा कुणीतरी बाईच आहे आणि 20 वर्षांपूर्वी रमाकांत काका आणि सात्विकाचा संसार उद्ध्वस्त करणारी एक बाई आहे. त्याच बाईने उदयकांतला मारलं असेल. नक्की ही बाई कोण आहे याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे असं आता वल्लरीने ठरवलेलं असतं. त्यानंतर सगळेजण घरी येतात. उदयकांतला ज्या पद्धतीने फास लावून मारलेलं असतं त्या आता ईश्वरी त्याच टेन्शनमध्ये असते. पण तिला जे घुंगरू मिळालेले असतात ना, ते घुंगरू ती आता घेऊन आलेली असते आणि तेव्हाच प्रेक्षकांनो आता पायातले पैंजण हे ईश्वरी वल्लरीच्या पायामध्ये बघते आणि तिच्या एका पैंजणाला घुंगरू असतात आणि दुसऱ्या पैंजणाचे घुंगरू हे पडलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, मामी, अहो तुमच्या इथे आता पायात त्याचे पैंजण आहे, त्याचे घुंगरू पडलेत का? तेव्हा ती म्हणते, हो ग, पडले असतील. आता खूप वर्ष झाली ना ते पायातच आहेत, जुने झाले असतील. आणि तेव्हा तिच्या आता पायातल्या दुसऱ्या पैंजणचे घुंगरू आणि तिला सापडलेले घुंगरू हे मॅच होतात. ते मॅच झाल्यानंतर ईश्वरीचा संशय वल्लरीवरचा अजूनच बळावलेला असतो. त्यानंतर वल्लरी तिच्या रूममध्ये नसते. तेव्हा मामा त्यांना काहीतरी हवं असतं म्हणून शोधाशोध करत असतात आणि तेव्हा सगळ्या गोष्टी त्या इकडे तिकडे करत असताना जे आता रमाकांत काकांच्या मोबाईलमधलं मेमरी कार्ड असतं ते वल्लरीने आपल्या कपाटामध्ये ठेवून दिलेलं असतं. ते मेमरी कार्ड खाली पडतं आणि मेमरी कार्ड खाली पडल्यानंतर ईश्वरी मामांसाठी चहा घेऊन आलेली असते. ती म्हणते, मामा कुठे आहात तुम्ही? हे घ्या, तुम्ही चहा बनवायला सांगितलं होतं ना, तुमच्यासाठी आलं टाकून चहा केला आहे, घ्या बरं तुम्ही. तेव्हा तो म्हणतो की हो ग ईश्वरी, माझी महत्त्वाची फाईल मला सापडत नाही आहे, मी ती शोधण्यासाठीच आलो होतो. अर्णवतीने ती फाईल आता मागितली ना माझ्याकडे, म्हणून मी शोधतोय. ईश्वरी म्हणते, मामा मी तुमची हेल्प करू का? तेव्हा मामा म्हणतात की हो कर ना. तेव्हा कपाटामध्ये फाईल चेक करत असताना ईश्वरीला ते मेमरी कार्ड सापडतं खाली पडलेलं. ती उचलते आणि म्हणते, मामा हे मेमरी कार्ड कोणाचं आहे, तुमचं आहे का? तेव्हा मामा म्हणतात, नाही ग ईश्वरी, हे मेमरी कार्ड माझं तर नाही आहे, पण ते असं कोणी ठेवलं असेल फाईलमध्ये. तेव्हा ईश्वरी म्हणते, मामा तुमची काही हरकत नसेल तर आपण चेक करूया का हे मेमरी कार्ड कुणाचं आहे? तेव्हा ते म्हणतात, हो चालेल, करूया ना आपण.
आणि तेव्हा प्रेक्षकांनो ते मेमरी कार्ड टाकलं जातं आता एका पेनड्राईव्हमध्ये मेमरी कार्ड टाकलं जातं आणि तो पेनड्राईव्ह लॅपटॉपला अटॅच केला जातो. तेव्हा त्याच्यामध्ये आता रमाकांत काकांनी उदयकांत आणि वल्लरी यांचा कन्फेशन व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो, ज्याच्यामध्ये उदयकांत आणि वल्लरी 20 वर्षांपूर्वी त्यांनी कशा पद्धतीने रमाकांत काका आणि इथे सात्विकाला वेगळं केलं, सुप्रियाला फसवलं आणि आता ईश्वरी अर्णवच्या जीवावरती कसे उठलेत, उदयकांतला तोंड बंद ठेवण्यासाठी आत्तापर्यंत वल्लरीने किती पैसे दिले, या सगळ्या गोष्टी तिने आता त्या व्हिडिओमध्ये बोललेल्या असतात आणि रमाकांत काकांनी तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला असतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये रमाकांत काकांचा कन्फेशन व्हिडिओसुद्धा असतो, ज्याच्यामध्ये रमाकांत काका बोलत असतात की 20 वर्षांपूर्वी आमच्या आयुष्यात जे काही वादळ आलं त्याच्यामध्ये माझी, सुप्रियाची किंवा सात्विकाची काही चूक नव्हती. ती चूक कुणाचीच नव्हती. ते षडयंत्र आमच्या विरोधात रचण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण अडकलो. तर इथे वल्लरी आणि उदयकांतने आमच्याकडून बदला घेतला, आम्हाला फसवलं, आमचा संसार उद्ध्वस्त केला. काहीही चूक नसताना माझ्या बायकोने आत्महत्या केली. काहीही चूक नसताना 20 वर्ष मी वनवास भोगला. कुठल्याही गोष्टीचं इथे आता विचार न करता मनामध्ये न केलेल्या गुन्ह्याचं गिल्ट ठेवलं आणि एवढ्या वर्ष मरण यातला भोगल्या, असं रमाकांत काका सांगतात. पण खरे या सगळ्या गोष्टीला कारणीभूत जी व्यक्ती आहे ती म्हणजे उदयकांत आणि वल्लरी. हे दोघे जरा मात्र करून सरून नामा निराळे राहिले. पण आता त्यांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली देत असतानाचा व्हिडिओ मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड ठेवला आहे, तोच आहे पुरावा मी निर्दोष असल्याचा, असं आता रमाकांत काका म्हणालेले असतात. आणि हे सगळं बघितल्यानंतर ईश्वरी आणि मामा यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. आणि तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की मामा तुम्ही बघितलंत ना. तेव्हा मामा म्हणतात की आपण एक काम करूया, हा व्हिडिओ आपण सगळ्यांना दाखवूया. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही मामा, आपण आता एक काम करूया, हा गुन्हा आहे ना मामींच्या तोंडून स्वतः आपण वधवून घेऊया. म्हणजे या गुन्ह्याची कबुली आहे ना मामांनी स्वतः मामींनी दिली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तेव्हा मामा म्हणतात ठीक आहे, त्यासाठी आपण काय करूया. ईश्वरी म्हणते आधी तर हा व्हिडिओ आपण घरातील सर्व लोकांना दाखवूया, फक्त आपण आकाश भाऊजींना नको दाखवूया, त्यांना त्रास होईल. तेव्हा अर्णव, आजी, अंजली, त्याचबरोबर मामा आणि ईश्वरी सगळेजण एकत्र येऊन तो व्हिडिओ बघतात. तेव्हा अर्णवला खूप वाईट वाटतं, अंजलीला खूप वाईट वाटतं आणि मामीलासुद्धा. तेव्हा मामा म्हणतात की मला आधीपासून इथे आता वल्लरीवरच्या या विश्वासाला माझा तडा आधीच गेला होता, मला तिच्यावरती विश्वास नव्हताच. पण आता हे सगळं बघितल्यानंतर मला तर खात्रीच पडले की ईश्वरी वल्लरी हे करूच शकते. तेव्हा ईश्वरी म्हणते की आपण एक काम करायचं, बाबांचा आवाज तर आपल्याकडे आहे, आपण AI टेक्नॉलॉजीचा वापर करून बाबांचं भूत तयार करूया आणि त्यानंतर बाबांचं भूत तयार करून मामींना घाबरवायचं आणि मग मामींनी त्यांच्या या खुनाची कबुली स्वतःच्या तोंडून दिली पाहिजे. तेव्हा इथे आता लगेचच AI टेक्नॉलॉजीचा वापर करून मामी झोपल्यानंतर रमाकांत काकांचं भूत त्यांच्या रूममध्ये आता दिसत असतं आणि ते म्हणत असतात वल्लरी, वल्लरी माझा खून करून शांतपणे झोपलीस का तू? उठ, मी तुला सोडणार नाही आहे, उठ वल्लरी, मी तुझासुद्धा खून करणार. तेव्हा वल्लरी घाबरते आणि म्हणते ए रमाकांत, अरे तू तर मेलायस ना, तू इथे काय करतोयस रमाकांत? हे बघ मी तुझा खून केलेला नाही आहे, तू जा इथून, जा इथून. तुझा खून आहे ना त्या उदयकांतने केला आहे, उदयकांतने केलं आहे तुझा खून. रमाकांत म्हणतो हो, आणि 20 वर्षांपूर्वी तू मला आणि माझ्या बायकोला एकमेकांपासून कसं वेगळं केलंस, आमच्यामध्ये गैरसमज निर्माण केलास. त्या बिचाऱ्या सुप्रियाची काही चूक नसताना त्या सुप्रियाला तू काय केलंस, तिला बदनाम केलंस, तिला तोंड दाखवायलासुद्धा जागा ठेवली नाहीस. तेव्हा एवढं सगळं करून सवरून आतासुद्धा तू गप्प बसलेली नाही आहेस, घरामध्ये चोरी केलीस, 50 लाख रुपये चोरून उदयकांतला दिलेस ना. तेव्हा ती म्हणते हे बघ मी काही केलेलं नाही आहे, काही केलेलं नाही आहे मी. तो म्हणतो खरं बोल, खरं बोल, नाहीतर इथेच माझा आता आत्मा भटकत राहील. स्वतःच्या तोंडाने कबूल कर की तू हे केलंस, तरच मी इथून जाईन. तेव्हा ती म्हणते हे बघ मी खरं जर कबूल केलं तर तू जाशील ना. तो म्हणतो हो तेव्हाच मी जाईन. ती म्हणते हां मी कबूल करते, 20 वर्षांपूर्वी तुला आणि तुझ्या बायकोला वेगळी करणारी, त्यांच्यात गैरसमज पसरवणारी मीच होते. कारण तुझ्या बायकोने भर पार्टीत थोबाडी दिली होती, माझ्या लायकी काढली होती ना माझी, मग त्याचा वचपा काढला मी. तिला
आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं. तिचा हसता खेळता संसार मी मोडून टाकला. तुझं कुटुंब उद्ध्वस्त केलं मी. आणि आता सगळं काही माझ्या हातात येत असताना तू परत आलास आणि मला अर्णव आणि ईश्वरीच्या समोर एक्सपोज करत होतास. मग त्या आता उदयकांतला सांगून मी तुझा पण काटा काढायला सांगितला. तर अशा रीतीने वल्लरीने तिच्या गुन्ह्याची कबुली दिलेली असते आणि तेव्हा रूममधल्या लाईट चालू होतात आणि घरातले सगळे लोक तिथे उभे असतात. अशा रीतीने ईश्वरीने खूपच हुशारीने वल्लरीच्या तोंडून तिच्या गुन्ह्याची कबुली ही आता वधवून घेतलेली असते.